नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. उजनी जलाशयावर 850 मीटर लांबीच्या पुलाचा प्रकल्प होणार साकार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इंदापूरकरांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता. अर्थसंकल्पात 340 कोटी रुपयांची तरतूद. करमाळा अंतरात सुमारे 40 किलोमीटर बचत. आज सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात इंदापूर जिल्हा पुणे आणि करमाळा जिल्हा सोलापूर तालुक्यांना थेट जोडणाऱ्या उजनी धरणाच्या जलाशयावर उभारण्यात येणाऱ्या भव्य पूल प्रकल्पासाठी 340 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुलामुळे दोन्ही तालुक्यांमधील दळणवळण सुलभ होणार असून सुमारे 40 किलोमीटर अंतर कमी होऊन वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. तसेच व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यटनाला चालना मिळून परिसराच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी माहिती कृषी मंत्री तथा इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. याबाबत बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की हा महत्त्वाकांक्षी पूल पूर्ण करण्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इंदापूरकरांना भर सभेत दिलेलं आश्वासन आज प्रत्यक्षात साकार होत आहे. या पुलासाठी भक्कम निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सर्व इंदापूरकरांच्या वतीनं आभार. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचेही विशेष सहकार्य लाभले असून त्यांचे मनपूर्वक आभार. बारामती लाकडी कळस, लोणी देवकर, चांडगाव रस्ता, प्रजिमा 65 ते कोर्टी, दिवेगव्हाण, पारेवाडी रेल्वे स्टेशन, केतूर नंबर 2, पोमलवाडी रस्ता, प्रजिमा 124 यांना जोडणाऱ्या या पुलाची प्रस्तावित लांबी सुमारे 850 मीटर आहे. या महत्त्वाच्या पायाभूत सुविधेसाठी अंदाजे 340 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इंदापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या दक्षिण-उत्तर दिशेने सुमारे 46 किलोमीटर लांबीचा असून तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात उजनी धरणाच्या विस्तीर्ण जलाशय आहे. त्यामुळे सध्या इंदापूर आणि करमाळा तालुक्यातील दळणवळण हे उजनी धरणास वळसा घालून भिगवण तालुका इंदापूर किंवा टेंभुर्णी तालुका माढा मार्गे करावे लागते. परिणामी सुमारे 70 किलोमीटरचे अंतर अधिक वेळ आणि इंधन खर्च वाढवतो. मात्र इंदापूर तालुक्यातील चांडगाव येथून उजनी पाणलोट क्षेत्र ओलांडत पोमलवाडी तालुका करमाळा येथे पूल उभारल्यास दोन्ही तालुक्यांमधील अंतर सुमारे 40 किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्चात मोठी बचत होईल. लोणी देवकर पुणे सोलापूर महामार्ग ते चांडगाव हे अंतर अवघे 7 किलोमीटर असल्याने या पुलामुळे दोन्ही जिल्ह्यातील संपर्क अधिक सुलभ होणार आहे. या पुलामुळे पोमलवाडी तसेच उजनी धरणकाठच्या गावातील नागरिकांना व्यापार, शिक्षण व वैद्यकीय सेवांसाठी इंदापूर, बारामती तसेच पुणे येथे येणे अधिक सोयीचं होणार आहे. तसेच इंदापूर, बारामती, दौंड आणि कर्जत तालुक्यातील साखर कारखान्यांनाही या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. याशिवाय उजनी धरण परिसरातील फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने स्थानिक पर्यटन आणि व्यवसायालाही चालना मिळणार आहे. जो आपला हे तर आपण पूल आपलं काम संपत आले. दुसरं पण आपल्याला एक पूल करायचा आहे की जो चांडगाव ते पोमनवाडी, जेणेकरून चांडगाव ते पोमनवाडी जर पूल झाला, चांडगाव पोमनवाडी चांडगाववरनं मधनं वरकुट्यावर चांडगाव मधनं ह्याला बावडी लोणी किंवा लोणी ह्या साईडला आणि इकडून मधनं आता रस्ता आपल्या मला वाटतं ह्याच्यापासून झालाय गलांडवाडीनं पुढं बनकरवाडी, बनकरवाडीनं खाली वरकुट्यानं इकडे बावडी. मग या सांगायचं तात्पर्य की इतक्या आपण काय केले गेला की नाही, कशाला म्हणतात 387 कोटी. आता आपण मागणी केली चांडगाव पोमनवाडी पूल हा जर मंजूर केला तर आम्हाला सोय होईल. त्याचा प्लॅन इस्टॅब्लिश करायला लावतो, किती होतंय, काय होतंय. इंदापूर तालुका प्रतिनिधी तानाजी डोंबाळे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.